की आता EPS 95 पेन्शन म्हणजे ज्याला आता EPS 2026 असं म्हटलेलं आहे, या पेन्शन संदर्भात अनेक ठिकाणी चर्चा म्हणजे संसद असेल, राज्यसभा, लोकसभा असेल, तसेच सध्या आंदोलन सुद्धा जंतर मंतरला चालू आहे. परंतु EPS 95 पेन्शन संदर्भात एका BJPच्या संसदने राज्यसभेमध्ये मुद्दा उठवलेला आहे. हायर पेन्शन मध्ये बदल होणार का, किंवा मिनिमम जी पेन्शन आहे ती 1000 वरून 7500 होणार का, किंवा 29 जुलै 2026 ला एक मद्रास हायकोर्टने निर्णय दिला होता. त्या निर्णयासंदर्भातील सर्व चर्चा ही राज्यसभेमध्ये BJPच्याच एका संसदने केलेली आहे. नेमकी ही चर्चा काय करण्यात आली किंवा सरकारचं याबद्दल काय म्हणणं आहे, या संदर्भातील डिटेल माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच आणि गव्हर्नमेंटच्या पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील. तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट. तर बघा, हायर पेन्शन मध्ये काही बदलाव होणार का, किंवा जी मिनिमम पेन्शन आहे ती मिनिमम पेन्शन 1000 वरून 7500 होणार का, या संदर्भात राज्यसभेमध्ये BJPच्या एका संसदने चर्चा केलेली आहे. नेमकी काय आहे ते आता पाहूयात. बघा, एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट या संदर्भातील महत्त्वाचा मुद्दा आहे तो, यावरती फोकस करून ही चर्चा करण्यात आलेली आहे. बघा, आपल्या कंपनीमध्ये PFचे पैसे EPFO कडे जात नाहीत, कोणत्या तरी प्रायव्हेट PF ट्रस्ट कडे मॅनेज होतात. तर हायर पेन्शन योजनेचा त्यांना फायदा मिळणार का, म्हणजे या पेन्शनला कसलं एस्टॅब्लिशमेंट म्हटलं जातं, तर एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. आणि त्यांना हायर पेन्शनचा जो लाभ आहे तो लाभ सर्व समान मिळणार का, या संदर्भातील मुद्दा आहे तो मुद्दा राज्यसभेमध्ये उठवण्यात आला. या सर्व प्रश्नांसंदर्भात संसदेत मुद्दा घेण्यात आला. BJPचे संसद डॉक्टर अजित माधवराव गोचडे यांनी या संदर्भातील सर्व बातचीत आहे किंवा या संदर्भातील चर्चा ही केलेली आहे. आता बघा, त्यांनी विचारलं की 9 जुलै 2026 ला मद्रास हायकोर्टचा एक फैसला आला होता, निर्णय आला होता. आणि सुप्रीम कोर्टच्या पहिले जर मद्रास हायकोर्टचा तो 9 जुलैला आलेला निर्णय होता, परंतु त्या अगोदरचे जर सुप्रीम कोर्टचे पहिले जे निर्णय आहेत या पेन्शन संदर्भात ते लक्षात घेतले तर एक्झम्प्टेड आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटच्या कर्मचाऱ्यांसाठी हायर पेन्शनचा नियम हा समान लागू केला जाणार असं या सर्व निर्णयात सांगितलं जात होतं. अपवादात्मक फक्त 9 जुलै 2026 ला मद्रास हायकोर्टने दिलेला निर्णय सोडून असं त्यांनी सांगितलं. आता एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिश म्हणजे काय, थोडक्यात साध्या सोप्या भाषेत. आता हे तुम्ही जर पेन्शन धारक आहात तर तुम्हाला हे माहीत असेल, परंतु काही पेन्शन धारकांना माहीत नसेल, तर मी थोडक्यात सांगते. तर एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट म्हणजे एखाद्या कंपनीत, जर प्रायव्हेट कंपनीत तुम्ही काम करत असाल तर तुमचा जो PF कट होतो तो PF त्याच कंपनीच्या एक PF त्यांच्या अंडर चालणाऱ्या PF ट्रस्टकडे जमा होतो. आणि याची जी प्रोसेस असते, PF काढण्याची प्रोसेस सुद्धा सोपी असते, कारण तो जो PF ट्रस्ट असते की त्याचं जे पोर्टल असतं ते कंपनीच्या पोर्टलशी जोडलेलं असतं. म्हणजे थोडक्यात ही जो PF ट्रस्ट आहे, जो जिथे तुमचा PF जमा होतो, ती PF ट्रस्ट पूर्णपणे कंपनीच्या अंडर काम करते, म्हणजे एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट. आणि अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिश म्हणजे काय, तर EPFO अंतर्गत तुमचं PFचं सर्व काम आहे ते सर्व काम होतं, किंवा तुमचा PFचा फंड आहे तो EPFOच्या अंतर्गत जमा होतो. म्हणजे हा सर्व जो कारभार आहे किंवा तुमचं सर्व PFची प्रोसेस आहे ती पूर्णपणे सरकारच्या पोर्टलवरती, म्हणजे EPFOचं जे पोर्टल आहे किंवा सरकारच्या अंडर चालते, त्याला अनएक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असं म्हटलं जातं. आता हा दोन्हीतला डिफरन्स आहे. तुम्हाला का सांगितलं, तर याबद्दलच राज्यसभेत चर्चा झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला अगोदर हा डिफरन्स माहीत असणं गरजेचं आहे. तर बघा, हायर पेन्शन संदर्भात सुप्रीम कोर्टमध्ये 4 नोव्हेंबर 2022 ला सुद्धा एक फैसला किंवा एक निर्णय झालेला होता. हा निर्णय EPFO वर्सेस सुनील कुमार B आणि अन्य जे मामले आहेत यामध्ये होता. कुठला तर 4 नोव्हेंबर 2022 ला झालेला फैसला. अगोदर आपण 9 जुलै 2026 चा पाहिला, तो पूर्णपणे वेगळा होता. सुप्रीम कोर्टने
14ला केलेल्या EPF संशोधन संदर्भात सायक सांगितले होते की हायर पेन्शन संदर्भातील प्रावधान एक्झेम्प्टेड कर्मचाऱ्यांसाठी पण अशाच पद्धतीचं लागू होईल जसं अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट कर्मचाऱ्यांना लागू आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 9 जुलै 2026 चा एकच फैसला वेगळा आहे की एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट जे कर्मचारी आहेत आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट कर्मचारी आहेत यांना हायर पेन्शनचा जो काही निर्णय आहे किंवा सर्व ज्या लाभ आहेत ते वेगळे भेटणार, परंतु या अगोदरचे जे निर्णय आहेत ते जर सर्व कम्पेअर करून पाहिले तर एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत येणारे कर्मचारी आहेत त्यांना समानच हायर पेन्शनचा लाभ मिळणार असं सांगितलं होतं. बघा 2014ला सुप्रीम कोर्टने केलेल्या EPF संशोधन संदर्भातील प्रावधान एक्झेम्प्टेड कर्मचाऱ्यांवरती पण अशाच पद्धतीचं लागू होईल आणि अनएक्झेम्प्टेड कर्मचाऱ्यांवरती सुद्धा जे प्रावधान आहे ते अशाच पद्धतीचं लागू होईल असं 2014च्या सुप्रीम कोर्टच्या मामल्यात सांगितलं होतं. 9 जुलै 2026च्या मामल्यात एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट कर्मचारी आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट कर्मचाऱ्यांसाठी हायर पेन्शनचा मामला किंवा लाभ हा वेगळा असणार असं सांगण्यात आलेलं होतं. परंतु डॉक्टर अजित गोचडे यांनी सांगितलं की जर तुम्ही या अगोदरचे जे सर्व निर्णय आहेत किंवा जे मामले आहेत याचा विचार केला तर एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट साठी कर्मचाऱ्यांसाठी हायर पेन्शन ही सेमच राहणार, त्याचे जे काही मुद्दे आहेत ते सेमच राहणार असं सांगितलेलं आहे. तर आता सरकारचं यावरती काय म्हणणं आहे असं त्यांनी यावरती सांगितलं आणि त्यांनी हेही सांगितलं कोणत्या कर्मचाऱ्यांची कंपनी एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आहे किंवा कोणत्या कर्मचाऱ्यांची कंपनी अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट आहे तर त्यांना विकल्प आधारावरती तुम्ही सेवा ठरवू शकत नाही असं सुद्धा त्यांनी स्पष्टपणे यामध्ये म्हटलेलं आहे. त्यानंतर बघा पुढे त्यांनी काय म्हटलं, त्यानंतर अलग अलग अदालतोमध्ये म्हणजे जे अलग अलग जे निर्णय आहेत त्याच्यामध्ये मुद्द्यांसंदर्भात अनेक निर्णय समोर आलेले आहेत. म्हणजे अनेक अदालतोमध्ये अनेक निर्णय हे समोर आलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये 9 जुलै 2026चा निर्णय जो फैसला आहे ते पूर्णपणे वेगळा आहे. फॉर एक्झाम्पल कर्नाटक हायकोर्टमध्ये या मुद्द्यांवर एप्रिल 2022 मध्ये म्हटले की इलिजिबिलिटी पूर्ण करणाऱ्या एक्झेम्प्टेड कर्मचाऱ्यांना हायर पेन्शनच्या दाव्यावरती फक्त यांच्या एस्टॅब्लिश्ड एक्झेम्प्टेड होण्याची कारणावरून कंपेअर नाही करू शकत असं कर्नाटक हायकोर्टाने म्हटलेलं होतं. आता EPF पेन्शनसाठी 15,000चं वेतन सीमा ही महत्त्वपूर्ण आहे. आता डॉक्टर अजित यांनी काय म्हटलेलं आहे, BJPचे संसद यांनी काय म्हटलेलं आहे, फक्त 15,000ची वेतन सीमा हीच महत्त्वाची आहे. तुम्ही एक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट कर्मचारी कंपनी असेल तर कर्मचारी आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट जे कर्मचारी आहेत तुम्ही सेपरेट ठरवू शकत नाही. फक्त त्यांच्यासाठी 15,000ची वेतन सीमा हीच महत्त्वाची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या अगोदर सुद्धा अनेक हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा हेच निर्णय दिलेले आहेत. 9 जुलैचा निर्णय सोडला तर याचा अर्थ हा की बिलकुल हा होत नाही की प्रत्येक EPS सदस्याची पेन्शन आपोआप बेसिक सॅलरीच्या आधारावर वाढेल, हीच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपोआप बेसिक सॅलरीच्या याचा अर्थ असाही होत नाही की तुमच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर तुमची सर्वच EPS पेन्शन धारकांची पेन्शन सरसकट वाढणार असं होणार नाही. म्हणजे आता 1,000 वरून 7,500 किंवा 2,500 3,000 झाले तर सरसकट सर्वच पेन्शन धारकांची पेन्शन ही सरसकट वाढेल असं नाही. सर्व पेन्शन धारकाची पेन्शन ही वाढेल असंही नाही. त्यानंतर बघा हायर पेन्शनसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया निश्चित आहे. त्यानंतर जॉईंट ऑप्शन किंवा EPF व्हेरिफिकेशन हा सुद्धा ज्या क्रायटेरिया आहे किंवा ज्या अटी शर्ती आहेत त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळे सरसकट पेन्शन वाढेल असा याचा अर्थ होत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता यासाठी हायर पेन्शन संदर्भात किंवा मिनिमम पेन्शन संदर्भात काही अटी शर्ती आहेत, त्या कोणत्या आहेत त्याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला जाईल.
तसा तुम्हाला व्हिडिओ जर हवा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. तो व्हिडिओ सेपरेट बनवला जाईल, कारण हा जर मुद्दा संसदेत मांडला जातो, हायर पेन्शन सर्वांना जरी वाढली तरी सर्वांना सरसकट सारखीच भेटेल असं नाही असं म्हटलं जातं, तर त्याच्या अटी शर्ती सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये नक्की तसं नोंद करू शकता. तुमच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल. तर या निर्णयात सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे की 9 जुलै 2026च्या मद्रास हायकोर्टच्या निर्णयासंदर्भात सरकारचे अधिक म्हणजे सरकारचे अधिक रूप काय आहे, म्हणजे अधिक म्हणणं काय आहे सरकारचं 9 जुलै, कारण सरकार आता सध्या अलीकडे आलेला महत्त्वाचा निर्णय आहे तो 9 जुलैला. त्यानंतर कोणत्याही सुप्रीम कोर्टने हायकोर्टने या संदर्भात निर्णय दिलेला नाही. त्यामुळे 9 जुलै 2026चा जो मद्रास हायकोर्टने निर्णय दिला त्या संदर्भात सरकारचं म्हणणं नेमकं काय आहे, हा मुद्दा डॉक्टर अजित यांनी संसदेमध्ये मांडला आहे. एक्झेम्प्टेड आणि अनएक्झेम्प्टेड एस्टॅब्लिशमेंटसाठी पेन्शनरसाठी कोणती प्रक्रिया तुम्ही निश्चित केली आहे तर कोणती केली आहे या संदर्भात सुद्धा त्यांनी प्रश्न हा संसदेमध्ये मांडलेला आहे. परंतु याचं उत्तर मात्र देण्यात आलेलं नाही किंवा टाळाटाळीचं उत्तर हे देण्यात आलेलं आहे. तर अतिशय महत्त्वाचे आहे या हायर पेन्शन संदर्भात किंवा मिनिमम पेन्शन संदर्भातील हा व्हिडिओ, कारण हे मुद्दे आतापर्यंत बरेच संसदांनी मुद्दे मांडले होते, परंतु हे अगदी खोलातले मुद्दे कोणीही मांडलेले नव्हते. त्यामुळे हे मुद्दे मांडणं गरजेचं होतं आणि बीजेपीची संसद डॉक्टर अजित यांनी हे मुद्दे मांडल्यामुळे ही एक पॉझिटिव्ह संकेत आहे. त्यामुळे हे माहिती प्रत्येक EPS 95 पेन्शन धारकांना माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त EPS 95 पेन्शन धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.